त्या मी सरकारपर्यंत पोहोचवतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. जय भीम. धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी ज्यांना सर्वांना ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत ते या नाशिक नगरीचं नव्हे तर या महाराष्ट्राचा ठाण्यावाग आणि महाराष्ट्राचं उमदा नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही सर्वजण एल्गार महामोर्चा रूपी एकवटलो आणि एकजुटीची ही वज्रमूठ घेऊन या स्थिरावलो ते तुम्हा आम्हा सर्वांचे समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांना मी विनंती करतो की या महामोर्चाला त्यांनी संबोधित करावं. विश्वाला संदेश देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, उपस्थित सन्मान्य व्यासपीठ जमलेले माझे सर्व स्वाभिमानी भीम सैनिक, सर्वांना स्वाभिमानी जय भीम. हम लोग डरा नहीं करते, हम लोग डरा नहीं करते, तूफान की धारों से दुनिया को हिला देंगे जय भीम के नारों से. आपल्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून त्या आरक्षणाचं ताट आपल्या समोर वाढवून ठेवलेलं आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला मार्ग दिलेला आहे. आता काहीचा मार्ग असा आहे ओम फट स्वाहा. पोचले का तिथं? देवाऱ्यातून बाहेर या. त्या देवाऱ्यातून बाहेर आल्याशिवाय प्रगती होणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं मार्ग शिक्षण आहे. शिक्षण, शिक्षणाशिवाय काहीच नाहीये. काही आजचा या महाराष्ट्रामध्ये आपले किती मोठे मोर्चे होत आहेत. आपली कोणत्या जातीशी हा विरोधात मोर्चा नाहीये. हा बाबासाहेबांच्या विचारांना तो विरोध करणारा आहे, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे आपला. हे लक्षात घ्या. आणि आज पण आपण मातंग बांधवाला तो आज भी लहाना भाऊच आहे. तो काल भी होता, आज भी आहे आणि उद्या भी राहील. पण याच्या मधले 20% लोक या मनुवादीच्या गोट्यात बांधले गेले आणि ते शब्द आवडतो मी जरा. ते जाणून बुजून जातीमध्ये कसा तेढ होईल, यांच्यामध्ये दंगली कशा पेटतील असं मोठं घाट रचलेलं आहे. हे जर आपल्याला हा डाव मोडून टाकायचा असेल तर माझ्या बांधवांनो आता गट तट सोडा. आता फक्त निळा झेंडा धरा. मग याच्यानंतर मी आमंत्रण त्यांना एक सांगू इच्छितो. याच्यानंतर परत बाबासाहेबांविषयी सोशल मीडिया इकडे तिकडे आपण शब्द बोललात, त्या कोणत्याही महापुरुषांविषयी बोललात तर गाठ आमच्याशी आहे तसं उत्तर तुम्हाला मिळेल. या सरकारला पण आम्ही इशारा करतो. आज लोकशाहीच्या मार्गाने जर तुम्ही हा आरक्षण उपवर्गीकरणाचा हा डाव तुम्ही थांबवला नाही तर उद्याचा येणारा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. मंत्रालयात तर दिल्ली संसदवर बी यायला आम्ही तयार आहे. माझ्या बांधवांनो, आता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. आता नो गट नो तट. सर्वांनी समाजासाठी समाजाला होणारे अत्याचार आणण्यासाठी सर्वांनी एक व्हा या निळ्या झेंड्याखाली. आणि मी खास करून आजच्या मी या माध्यमातून युवा बांधवांना माझ्या सांगल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
व्यसनाच्या नादी लागू नका, आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि गुन्हेगारीच्या रस्त्यावर जाऊ नका. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला मार्ग सर्वात मोठा आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षण या वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिला तो घोरल्याशिवाय राहत नाही. आणि हे आता हे अरे समजण्यावाले को इशारा काफी आहे का? पैसे देऊन आलेले पैशाने दिलेले लोक आहे का? अरे समाज निळा फरक जय भीम करत काय. मी एवढंच आपलं सांगू इच्छितो, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, खूप खूप आपले आभार मानतो. पत्रकार बांधवांचे आभार मानतो, पोलीस प्रशासनाचे बी आभार मानतो, नगरपालिकेचे बी आभार मानतो. आणि हा मोर्चा इथं थांबला असे मी जाहीर करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आता फक्त 2 मिनिटं आधी राष्ट्रगीत होईल. निर्णय बदलला नाही तर उद्याचा मोर्चा आम्ही तुम्हाला सांगितलं मंत्रालयावरच अडकणार आहे. हो राष्ट्रगीत ना, ठीक आहे. आता काय म्हणायचंय नाही ना, ठीक आहे. सर्वांनी जसे व्यवस्थित आले आपल्या व्यवस्थित आपल्या गाड्या घोड्या करून सर्वांनी व्यवस्थित घरी पोहोचा. आपल्या सोशल मीडियावर आपण पोहोचलो असे जय शिवराय, जय लवजी. सर्व 18 पगड जाती, नानाला मानणारा सर्व वर्ग आरक्षण उपवर्गीकरण विरोधात आज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारला दिसत आहे जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे झाले, पण नाशिक जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झालेला आहे तो अतिशय प्रचंड रोष ह्या समाजामध्ये दिसत आहे. आणि हा समाज लोकशाही मार्गाने संविधान मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे. तर सरकारने याची वेळीच दखल घेण्यासाठी त्यांना एक इशारा देतोय. शांति के दामन पे क्रांति का दाग लगा दो. शांति के दामन पे क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. जो हमारे भाई भाई में करना चाहते हैं बंटवारा, ऐ मेरे भीम के बच्चों, ऐसी सरकार को आग लगा दो. जय भीम. आणि आरक्षण हे आपल्याला कोणी दान म्हणून दिलंय का? आपल्या बाबासाहेबांनी आपल्या बापाने आपल्याला संघर्ष करून मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे आरक्षणाला हात घालण्या अगोदर जय भीम वाल्यांचा नारा हा दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत प्रत्येक घराघरात गरजत आहे. आणि जय भीम हे फक्त नाव नसून एक चळवळ उभं राहिलेली आहे. ही गर्दी फक्त उद्याची फक्त गर्दी नसून उद्या एक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. एवढंच सांगतोय कि हमसे टकराना मतलब मौत को आवाज देना है. और एक बात, जो खुद को शेर समझते हैं, खुद को बुरा समझते हैं, हमारे बाप का अपमान करके छाती तान के सोशल मीडिया पे बोगस अकाउंट डाल के घूमते हैं, उनको एक इशारा देना चाहता हूं. नानांसाठी नानांकडून इशारा येतो. इफ यू आर बॅड, नाना युअर डॅड. त्यामुळे विचार करायचा आणि नंतर समाजा विरोधात बोलायचंय. आणि पुन्हा एकदा जाता जाता जास्त बोलणार नाही, खूप मोठे मोठे वक्ते आलेले आहेत, त्यांच्याकडून सरकारला पुन्हा एक इशारा देतो. आणि इतर जे जातीवादी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, बाबासाहेबांवर आणि महापुरुषांवरती विरोधी बोलतात, तर आमची लढाई ही कुठल्या जाती विरोधात नाही, कुठल्या भावाविरुद्ध नाहीये, कुठल्या गरीब विरोधात नाहीये. ही लढाई आमच्या हक्कासाठी आहे, सामाजिक न्यायासाठी आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा सांगतोय की आमचे मिटकरी साहेब त्यांनी एक शेर घेतला होता की त्यांना त्यांच्याबद्दल सांगतोय, जो समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे तो क्रांतीसाठी उतरलेला आहे. आणि एकच कि माना, मिटकरी साहेब बोलतात कि माना कि तू शेर है अपनी जंगल का, कि माना कि तू शेर है अपनी जंगल का, लेकिन नाना भी वो शिकारी है जो तेरे ही जंगल में आके तुझे ठोक देंगे. एवढंच बोलतो. माझा समाज हा 18 पगड जातींना घेऊन सोबत चालणारा आहे. शिंदे साहेब तुम्ही सांगितलं की माझ्या एरियातून देखील 18 पगड जातीचे लोक माझ्या समोर या मोर्चाला आलेले आहेत. त्यामुळे
आम्ही महाराष्ट्रामध्ये एकोप्याने वज्रमुठी सारखे एका जातीने एका आरक्षणामध्ये 58-59 जाती एकत्र राहतो. आमच्यात घाट घालण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आणि घाट घातला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्ही नाशिक मध्येच काय तर महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही एवढा शब्द देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय लवजी. धन्यवाद प्रशांत भाऊ. आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आपल्याला जर टिकवायचं असेल तर आपल्याला ही एकी कायम लागणार आहे. आज एसटीच्या माध्यमातून उपवर्गीकरणाचा घाट घातला, उद्या एसटीच्या माध्यमातून घालतील, नंतर ओबीसीच्या मध्ये घालतील आणि हे आरक्षण संपवण्याचं यांचं काम आहे. आणि आता जर आपण या मोर्चाला सगळे जमले आहोत, आपल्याला आरक्षण पाहिजे नाही तर हात वर करून सांगा आरक्षण टिकलं पाहिजे ना. आता फक्त सरकारी नोकऱ्यातलं नाही, सरकारी नोकऱ्यातलं नाही, प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे. ही मागणी घेऊन आपण एकजुटीने आरक्षणाचा लढा लढू एवढी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी वाल्मिकी समाजाच्या वतीनं सुद्धा रामकिसन चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधाला तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्यांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. या ठिकाणी एक विशेष सूचना या ठिकाणी वाचून देण्यात येत आहे. नाशिक ही क्रांतीभूमी आहे. माझ्या भीमसैनिकांनो, माता भगिनींनो, आणि या नाशिक क्रांतीभूमीतून आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीनं या ठिकाणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सन्माननीय सरोजताई आहिरे यांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. सन्माननीय अर्जुन नाना पगारे यांनी त्याचं ते स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि समितीकडे ते सुपूर्द करावं. यानंतर युवा नेतृत्व सन्माननीय प्रशांत भाऊ खरात यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो. आज आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा महाराष्ट्रभर चालू आहे. मोर्चावरती मोर्चे निघताय, जनता संभ्रमात आहे. उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आरक्षण उपवर्गीकरण करणं गरजेचं आहे. अहो पण फडणवीस साहेब आरक्षण उपवर्गीकरण कराच असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं नाहीये. तुमची इच्छा असेल तर करा असं म्हणणं आहे. फडणवीस साहेब, जमलेल्या सगळ्यांची इच्छा आहे की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. ही भावना तुम्ही लक्षात घ्या. आणि ही जर जनतेची भावना असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जातीसाठी आरक्षण लिहिलं नाही, कोणत्या एका समुदायासाठी आरक्षण लिहिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना शेड्यूल कास्ट मधल्या 59 जातींना सारखं आरक्षण दिलंय. आणि त्या आरक्षणाचे तुकडे करण्याचं काम जर हे सरकार करत असेल तर हे सरकार गाडल्याशिवाय इथला आंबेडकरवादी शांत बसणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. समोर जी गर्दी जमली आहे, ही गर्दी कुणा एका जातीच्या कुणा एका समुदायाच्या विरोधातली गर्दी नाहीये. फडणवीस, ही गर्दी तुझ्या विरोधातली गर्दी आहे. तू उपवर्गीकरणाचा डाव घातलाय. आणि जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्ताकारण राजकारण करायचं असेल तर बाबासाहेबांच्या लेकराला डावलून तुम्ही करू शकत नाही. ही गोष्ट इथल्या सरकारनं लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून परवाच्या दिवशी सुजात साहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आलं की असंविधानिक जे उपवर्गीकरण आहे त्या उपवर्गीकरण करायला हा आमचा विरोध असणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये मातंग बांधवांकडून मोर्चा निघताय. आपण 59 जातींना एकत्र घेऊन मोर्चा काढतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजच्या मोर्चामध्ये काही मातंग बांधव सुद्धा समाविष्ट झालेले आहेत. त्यांनी सुद्धा उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. आणि मग या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसची पिलावळ जर सुटून सांगत असेल की आम्हाला वर्गीकरण पाहिजे, वर्गीकरण पाहिजे, वर्गीकरण पाहिजे, तर फडणवीस